शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी आपलाच नरेंद्र सुरेश गायकवाड. असाच एक सुंदर प्लॉटचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असताना, आपण पाहताय, की आता आपण ज्या प्लॉटला व्हिजिट करतोय तो आहे पेरू. तर हा जो पेरू आहे, ते शेतकऱ्यांचं जे आहे ते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिली त्यांची ओळख करून देईन, तुमचं ओळख करून द्या. ज्ञानेश्वर भुजबळ, बरं गाव कुठलं तुमचं? मलठण, मलटण गावामध्ये हा प्लॉट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता ही व्हरायटी जी लावलेली आहे, आपण व्हरायटी कोणची लावली ती शेतकऱ्याला सांगा. पिंक तैवान. पिंक तैवान नावाची व्हरायटी लावलेली आहे आणि साधारणतः आता आपण हा जो बाग धरलाय, तर बाग धरताना आपण किती महिन्यापूर्वी बाग धरलेला आहे? किती दिवस झाले किंवा काय साधारणतः अंदाज सांगा? 1 महिना? 1 महिना झालेला आहे साधारणतः बघा या प्लॉटला आणि हे सगळं करताना साधारण आता किती वर्ष झाली तेव्हा आपण झाड धरले लावल्यानंतर? 12 12. 12 काय? वर्षाचं. 12 वर्षाचं काय? नाही, 12 महिने झाले. 12 महिने म्हणजे 1 वर्ष. होय. 1 वर्षाने हा प्लॉट त्यांनी धरलेला आहे. कशाचा? पेरूचा. सगळ्यात महत्वाचं आता हे तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षात येईल मध्ये चालेल. बेडची साईज आहे ना, ही 8 फुटाची बेडची साईज आहे. 2 झाडांमधलं अंतर 5 फुटाचं अंतर तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचं पानांची साईज, काळोखी, वाढ, फुटवा जबरदस्त आहे. आणि प्लॉट एवढा जबरदस्त आहे ना, लावला त्यावेळी साधारणतः आपण बारकाली रोप आणली होती. आज प्लॉटची सेटिंग बघा, एकच नंबर सेटिंग आहे. फळांची संख्या बघा, म्हणजे अफलातून फळ आहे तुमच्या लक्षात येईल. जवळ-जवळ माझ्या हिशोबाने एका झाडाला साधारणतः 150 ते 200 फळांची आता संख्या आहे, पण आपण काही एवढी ठेवणार नाहीये. ती मेंटेन करायचं काम करणार आहे. हे सगळं करताना थोडीशी माहिती देतो. आता तुम्ही कुठून ट्रीटमेंट घेता या सगळ्या झाडांसाठी? बरं, आपल्याकडे स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रामधून या प्लॉटला ट्रीटमेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं मिलीबग नावाचा प्रकार या प्लॉटला होता. त्यासाठी आपण एक सुंदर फवारणी दिली. एक नवीन तंत्रज्ञान वापरून यावर्षी एक नवीन सेटअप करायचा प्रयत्न केलाय. छाटणी अगदी उत्तम रीतीने केली. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, झाडाची छाटणी अशी व्हायला पाहिजे, की शक्यतो मध्ये फळं जास्त लागली पाहिजे म्हणजे साईज होईल. बरं, हे सगळं करताना शेंडा कुठला गेला पाहिजे कायमस्वरूपी झाडाचा फळं लागल्यानंतर. बरं, आता हे प्लॉट जी जी फळं आपण पाहताय तुमच्या लक्षात येईल सेटिंग होत असताना सगळ्यात आधी हे जे फुल निघतंय ना, त्या फुलामधून आपल्याला खाली मादी कळी आधी निघते आणि मग नरकळी, मादी कळी दोन्ही हे करून मग आता आपली ही सेटिंग झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं फुलपाखरांचं काम खूप महत्त्वाचं आहे. फुलपाखरांमुळे सेटअप चांगला राहत होतं. जेणेकरून सेटिंगच्या काळात फुलपाखरं कशी आपल्या प्लॉटवर राहतील, याचा प्रयत्न करायचा आहे. मधमाशी आपल्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध केली पाहिजे किंवा कुठून तरी मधमाशीचे सापळे आपण ते वापरले पाहिजेत. हे सगळं करताना मधुमक्षिकाचे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामध्ये मक्षिकाचे ते डबे मिळतात, ते आपण आणले पाहिजेत. जेणेकरून सेटिंग चांगली होईल. पण आता हे नॅचरल सेटिंग तुमच्या लक्षात येईल. कुठलंही औषध आम्ही फवारलेलं नाही. आत्तापर्यंत शेड्यूल प्लॉटचं सांगायचं ठरलं, सर्वप्रथम आपण 1261 या प्लॉटला सोडलंय 8 दिवसापूर्वी आणि एक औषध आपण याच्यामध्ये सोडलंय आणि त्याच्यानंतर आपण 19-19 ची एक ड्रिचिंग या प्लॉटला दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं यानंतर बघू शकता शेतकऱ्यांनी पलीकडे अजून 2 एकराची लागवड पेरूची या ठिकाणी केलेली आहे. पण आता हा जो पेरू आहे, आता आपण ज्यावेळी फळ निघेल त्यावेळी एक व्हिडिओ तयार करूच. पण आता पाहू शकतो तुम्ही जबरदस्त रिझल्ट आणि याचे रिझल्ट असेच रिझल्ट तुम्हाला पाहिजे असतील, तर स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचा हा जो चॅनल आहे, हा सबस्क्राईब करा आणि आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.